नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहतोय 9th स्टँडर्ड सायन्स लेसन नंबर 3 करंट इलेक्ट्रिसिटी. त्यामध्ये आज आपण पाहतोय इलेक्ट्रिक करंट. हा आपला व्हिडिओ नंबर 4 आहे. याआधी मी ऑलरेडी 3 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये आपण बरेचसे टॉपिक्स कव्हर केले होते. सो लेट अस स्टार्ट इलेक्ट्रिक सर्किट. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये बरेचसे पॉईंट्स आहेत, म्हणजे बरेचसे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, बरेचसे असे घटक आहेत की जे खूप युजफुल आहेत. आत्ता तर आपण जस्ट त्यांची ओळख करून घेणार आहोत, पण पुढच्या इयत्तांमध्ये आपल्याला ते वापरायचे पण आहेत. सो त्यासाठी आपण हा टॉपिक परफेक्ट करूया. सो याच्यामध्ये पहिल्यांदा आहे, आता जेव्हा आपण सर्किट तयार करतो सगळ्यात मेन गोष्ट काय असते ऑब्वियसली वायर. कारण सगळे ऑब्जेक्ट्स कनेक्ट करण्यासाठी वायर गरजेची असते आणि त्या वायरमधून इलेक्ट्रिक करंट पास व्हावं यासाठी महत्त्वाचं असतं इलेक्ट्रिक सेल. आता इलेक्ट्रिक करंट पास होणं किंवा थांबवणं याचं काम कोण करतं? स्टॉप की. ओके, याला आपण की म्हणू शकतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲमीटर, व्होल्टमीटर, रेजिस्टन्स. आता या तिघांची काय कामं आहेत ती आपण विस्तृत या चार्टमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी आपण हा जो पॅराग्राफ आहे इलेक्ट्रिक करंटचा तो रीड करूया. अ कंटिन्युअस पाथ ऑफ एन इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टिंग वायर कनेक्टेड टू द टू एंड्स ऑफ अ सेल अँड अदर रेजिस्टन्सेस इज कॉल्ड अँड सर्किट. मग आता सर्किट म्हणजे काय? आपण म्हणतो की हे याचं सर्किट आहे, या इन्स्ट्रुमेंटचे हे सर्किट आहे, सर्किटमध्ये सेल असतं, वायर असतं. पण याची ॲक्च्युअल डेफिनेशन काय की असा एक कंटिन्युअस पाथ म्हणजे काय? अर्थात ही वायर. असा एक कंटिन्युअस पाथ की ज्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार आहे आणि जी वायर आहे तर ती या सेलच्या दोन्ही एंड्सला म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनलला अटॅच केलेली आहे आणि या ठिकाणी एक रेजिस्टन्स आहे. सो एवढं स्ट्रक्चर ज्यामध्ये असतं त्याला आपण म्हणणार आहोत इलेक्ट्रिक सर्किट. काय काय असायला पाहिजे? वायर असायला पाहिजे, त्याच्यासोबतच इलेक्ट्रिक सेल असायला पाहिजे, रेजिस्टन्स असायला पाहिजे. एवढ्या गोष्टी ज्यामध्ये असतील त्याला आपण म्हणणार आहोत इलेक्ट्रिक सर्किट. आफ्टर दॅट अ सर्किट इज डेपिक्टेड बाय अ फिगर. हे सर्किट आपण या फिगरमध्ये बघू शकतो. This figure shows how different components are to be connected in the circuit. मग यामधून आपल्याला एक बेसिक आयडिया मिळते की पर्टिक्युलर एखाद्या जेव्हा आपण कुठल्या पण ऑब्जेक्टचा म्हणजे कुठल्या पण इलेक्ट्रिक ऑब्जेक्टचं सर्किट आपण घेतो तर त्यामध्ये सगळ्या गोष्टी कशा अरेंज असतात याचं एक बेसिक स्ट्रक्चर आपल्याला इथे बघायला मिळतं. सो आता या ठिकाणी बऱ्याचशा याच्यामध्ये जर तुम्ही पाहिले इथे सिम्बॉल वापरलेले आहेत. हा काय आहे? असा वाला सिम्बॉल हा रेजिस्टन्सचा सिम्बॉल आहे. त्यानंतर इथे जर आपण पाहिलं तर हा सेलचा सिम्बॉल आहे. म्हणजे ज्या वेळी आपल्याला सेल दाखवायचं असेल तर त्या प्रत्येक वेळी इलेक्ट्रिक सेल किंवा रेजिस्टन्स असं नाव लिहिण्याची गरज नाही. फक्त आपण एवढं सिम्बॉल दाखवला की कळणार आहे ते काय आहे, रेजिस्टन्स आहे. हे फक्त आपण लाईन ड्रॉ केला की कळणार आहे ही इलेक्ट्रिक वायर आहे किंवा कंडक्टिंग वायर आहे. हे फक्त आपण असे डोंगर काढले की कळणार आहे ते काय, रेजिस्टन्स आहे. ओके, सो प्रत्येक वेळी नावं लिहिण्याची गरज नसते आणि ती नावं लिहायला लागू नयेत यासाठी काही सिम्बॉल्स तयार केलेले आहेत आणि ते सिम्बॉल्स आणि त्यांची नावं आपण या चार्टमध्ये पाहणार आहोत. सो या फिगरला आपण काय म्हणणार आहोत? इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम. ओके, याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम. आफ्टर दॅट इन द सर्किट इन फिगर 3.5. फिगर 3.5च्या या सर्किटमध्ये जर आपण पाहिलं अँड ॲमेटर इज यूज टू मेजर करंट. आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालं तर हा काय आहे? ॲमेटर. ॲमेटर हा नेहमी सिरीजमध्ये कनेक्टेड असतो. सिरीज म्हणजे काय? असे सिरीज म्हणजे असे बाजूबाजूला असणं, पॅरलल म्हणजे वरखाली पॅरलल असणं. ओके, सो ॲमेटर नेहमी सिरीजमध्ये कनेक्टेड असतो आणि ॲमेटरचं काम काय आहे की किती करंट फ्लो होणार आहे त्या पर्टिक्युलर कंडक्टिंग वायरमधून किंवा सर्किटमधून हे मेजर करणं. ओके, ॲमेटर काय करतं? करंट मेजर करतं. आता तुम्ही हे लक्षात कसं ठेवणार? तर एम्पियर कोणाचं युनिट आहे? करंटचं. आणि ॲमेटर एम्पियर दोघं सेम आहेत. सो त्याच्यावरून तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की ॲमेटर काय करतं? करंट मेजर करतं. आफ्टर दॅट व्होल्टमीटर अर्थातच पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतं. पोटेन्शियल डिफरन्स युनिट काय आहे? व्होल्ट. आणि त्याचं ते मेजर करण्याचं काम कोण करतं? व्होल्टमीटर. सो तुम्ही असं लॉजिक लावू शकता. ओके, आता हे जे व्होल्टमीटर आहे तर ते रेजिस्टन्सच्या दोन एंड्सला जॉईन केलं जातं. या ठिकाणी पहा, हे कसं आहे? हे कसं होतं? सिरीजमध्ये होतं. हे कसं आहे? पॅरललमध्ये आहे. पॅरलल म्हणजे काय? वर एक खाली एक असं पॅरललमध्ये आहे. ओके, सो हे रेजिस्टन्ससोबत पॅरललमध्ये कोण अटॅच असतं? व्होल्टमीटर. व्होल्टमीटर काय काम करतं की पोटेन्शियल डिफरन्स काय आहे ते मेजर करण्याचं काम व्होल्टमीटर करतं आणि ते रेजिस्टरच्या दोन एंड्सला जॉईन केलेलं असतं. ॲज द व्होल्टमीटर हॅज अ व्हेरी हाय रेजिस्टन्स. व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स खूप जास्त असतो. ओनली व्हेरी स्मॉल करंट फ्लोज थ्रू इट.
आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं की ज्या ठिकाणी रेजिस्टन्स खूप जास्त असतो त्या ठिकाणी खूप छोट्या प्रमाणामध्ये किंवा खूप थोड्या प्रमाणामध्ये करंट फ्लो होतो. असं का होतं तर तुम्हाला मी आधी पण सांगितले, पुन्हा एकदा सांगते. सपोज की वायर आहे, यामधून हे फ्री इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत आणि या फ्री इलेक्ट्रॉन्समुळेच या वायरमध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. सो या वायरमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स तर आहेतच, पण त्यासोबतच हे जे गोळे गोळे मी काढले ते काय आहेत, ॲटम्स आहेत. सो जेव्हा हे फ्री इलेक्ट्रॉन्स मूव्ह करत असणार तेव्हा ऑब्वियसली या इलेक्ट्रॉन्सची टक्कर या ॲटमसोबत होणार आणि यांची टक्कर झाल्यामुळे या ठिकाणी या इलेक्ट्रॉनला पुढे जाताना एक रोध प्राप्त होणार आहे, एक रेजिस्टन्स प्राप्त होणार आहे. आणि जर असाच खूप सारा रोध असेल, खूप सारा रेजिस्टन्स जर असेल तर हे इलेक्ट्रॉन्स इझिली मूव्ह नाही करू शकणार आणि त्यामुळे ते इझिली मूव्ह नाही करू शकत. यासाठी इथे जो काही करंट तयार होणार आहे तर तो खूप थोड्या प्रपोर्शनमध्ये असणार आहे, खूप थोड्या क्वांटिटीमध्ये असणार आहे. ओके, सो नेक्स्ट आहे ऑब्झर्व. या ठिकाणी तुम्हाला ऑब्झर्व म्हणून काही सेल आणि त्याचं स्ट्रक्चर दिलेलं आहे, काही सर्किट दिलेले आहेत. तर आता या ठिकाणी तुम्हाला या 4 सर्किटमधलं एक काहीतरी मिसिंग पॉईंट आहे, ते मिसिंग पॉईंट काय आहे ते फाइंड आउट करायचं आहे. आता जर तुम्ही या 4ही सर्किटला नीट पाहिलं तर या ठिकाणी काय आहे, मध्ये की जॉईन केलेली आहे. इथे सेल तर आहे, सेलला कनेक्टिंग वायर पण जोडलेली आहे. या ठिकाणी मध्ये की जॉईन केलेली आहे आणि हा बल्ब पेटलेला आहे. ओके, सो नेक्स्ट आहे की या ठिकाणी वायर जॉईन केलेली आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनलला. बल्बला पण वायर जॉईन केलेली आहे, पण या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर वायर व्यवस्थित जॉईन नाही केली आहे. ओके, म्हणजे ही जी वायर आहे ही एक्झॅक्टली या जेव्हा सेलला अटॅच होईल तेव्हाच त्यामधून करंट फ्लो होणार आहे. या ठिकाणी पण तुम्ही जर पाहिलं तर इथे एक सर्किट ब्रेक झालेला आहे आणि सर्किट ब्रेक झालं आहे त्याच्यामुळे या ठिकाणाहून करंट पास नाही होणार, मग हा बल्ब पण पेटणार नाही. मग या काही मिस्टेक्स आहेत या सर्किटमध्ये. आफ्टर दॅट तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी तर या ठिकाणी सर्किट पूर्ण अटॅच आहे, म्हणजे वायर्स पूर्ण जोडलेले आहेत, सगळं काही जोडलेलं आहे, पण बल्ब ग्लो नाही आहे. म्हणजे या ठिकाणी बल्ब ग्लो असायला हवा होता, या ठिकाणी नसायला हवा होता, इथे असायला हवा होता. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर इथे मध्ये काय लावले, रबर लावलेला आहे आणि तरी पण हा बल्ब पेटलेला दाखवला आहे. आता जेव्हा आपण रबर लावतोय तर रबर हा बॅड कंडक्टर आहे, रबरमधून कधीही इलेक्ट्रिसिटी पास होत नाही. त्यामुळे या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जर पास झाली नाही तर हा बल्ब कसा काय ग्लो होईल, म्हणजे यामध्ये रबर वापरला तरीही बल्ब ग्लो झाला, ही एक मिस्टेक आहे. ओके, सो या सगळ्या मिस्टेक्स आपण पाहिल्या. आफ्टर दॅट वाय आर द बल्ब्स इन फिगर BCD बिलो नॉट लाईटन अप. या ठिकाणी BCD यांच्यामधला बल्ब का लाईट झालेला नाही आहे. फर्स्ट ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ए मधला बल्ब लाईट झाला आहे, बीमध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी सर्किट कंप्लीट नाही आहे, म्हणजे कनेक्टिंग वायर्स जोडलेल्या नाही आहेत. या ठिकाणी पण कनेक्टिंग वायर्स जोडलेल्या नाही आहेत. इथे पण पॉझिटिव्ह टर्मिनल एक निगेटिव्हला असायला पाहिजे होतं, पण दोघं पण एकाच टर्मिनलला कुठल्या तरी आहेत. म्हणजे हे जे इथे चुकीचं अरेंजमेंट आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी बल्ब सुरू नाही झाला आहे. सो ही करेक्ट अरेंजमेंट कशी असायला पाहिजे हे कळावं, यासाठी हा डायग्राम खूप महत्त्वाचा आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सिम्बॉल्स फॉर कंपोनंट्स ऑफ एन इलेक्ट्रिक सर्किट अँड देअर युजेस. हे खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी तुम्हाला त्या कंपोनंट्सचं नाव, त्याचं पिक्चर, त्याचा सिम्बॉल आणि त्याचा यूज पाहायला मिळणार आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आहे इलेक्ट्रिक सेल. युजली आपला इलेक्ट्रिक सेल अशा प्रकारचा असतो, पण आपण सिम्बॉलमध्ये दाखवताना तो असा दाखवतो. छोटी लाईन जिथे असेल तिथे निगेटिव्ह टर्मिनल, मोठी लाईन असेल तिथे पॉझिटिव्ह टर्मिनल. मग हा इलेक्ट्रिक सेल आपण का वापरतो, काय काम आहे याचं, तर टू अप्लाय अ पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 एंड्स ऑफ अ कंडक्टर. एखाद्या कंडक्टरच्या दोन्ही एंड्सला, आता सपोज की हा कंडक्टर आहे, या कंडक्टरच्या दोन्ही एंड्सला आपल्याला जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स ॲड करायचा असेल त्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते, इलेक्ट्रिक सेलची. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, आपण या ठिकाणी पॉझिटिव्ह टर्मिनल आणि या ठिकाणी निगेटिव्ह टर्मिनल असतो. यामधून जेव्हा कधी इलेक्ट्रिक करंट पास होतो, जेव्हा अशा प्रकारे पोटेन्शियल डिफरन्स असेल तेव्हा. आणि पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करण्याचं काम कोण करतं, इलेक्ट्रिक सेल. आता इलेक्ट्रिक सेल तर आहे, पण तुम्ही म्हणाल की काही वेळेस असं पण स्ट्रक्चर असतं, मग ह्याला आपण सेल्स म्हणायचं का, तर याला आपण सेल्स नाही म्हणत, त्याला आपण बॅटरी म्हणतो. म्हणजे एकापेक्षा दोनपेक्षा अनेक सेल्स जेव्हा एकत्र येतात त्याचा जेव्हा एक ग्रुप तयार होतो त्याला आपण म्हणतो बॅटरी. ओके, सो या ठिकाणी दोनपेक्षा अधिक सेल्स एकत्र आलेले आहेत तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत बॅटरी. ओके, सेल्स नाही, आपण त्याला बॅटरी म्हणतो. सो बॅटरी युजली आपण अशा प्रकारे दाखवतो, जेवढ्या सेल्स असतील तेवढे आपण या सेलसाठी एवढं स्ट्रक्चर, या सेलसाठी एवढं स्ट्रक्चर. ओके, अशा पद्धतीने आपण बॅटरी दाखवतो. सो आता बॅटरीचं काम काय आहे, सेम सेलसारखंच, फक्त बॅटरी काय करते, खूप सारे सेल्स असल्यामुळे खूप जास्त अमाऊंटमध्ये पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करते. ओके, सो टू अप्लाय अ लार्जर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 एंड्स ऑफ अ कंडक्टर. या ठिकाणी आपण स्मॉलर म्हणजे एवढं नाही पोटेन्शियल डिफरन्स ॲड करत, पण या ठिकाणी मात्र जेव्हा बॅटरी वापरलेली आहे तर त्या कंडिशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला जातो. आफ्टर दॅट हे आहे ओपन टॅप की किंवा प्लग की. आता प्लग की किंवा ओपन टॅप की आपण अशा पद्धतीने दाखवतो. याच्यामध्ये डॉट नाही आहे, याच्यामध्ये जेव्हा डॉट नसेल तेव्हा याचा अर्थ आहे की इथे करंट फ्लो होत नाही आहे, पण जेव्हा डॉट असेल तेव्हा याचा अर्थ आहे की ही की चालू आहे, म्हणजे काय, इथून करंट फ्लो होणं चालू आहे. ओके, सो डॉट नसेल तर चालू नाही आहे आणि डॉट असेल तर चालू आहे. ओके,
सो आता या ठिकाणी हे काय आहे, ओपन टॅप की असेल तेव्हा त्या ठिकाणी करंट फ्लो होणार नाही आहे. ओके, सो टू स्टॉप दी फ्लो ऑफ करंट फ्लोईंग इन अ सर्किट बाय डिस्कनेक्टिंग टू एंड्स ऑफ अ वायर. जेव्हा आपण एखादी की ओपन करतो, म्हणजे जेव्हा त्याच्यामधला आपण हा बिंदू काढून टाकतो, म्हणजे बिंदू काढलेला साईन जेव्हा असेल तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की यामधून कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रिक करंट पास आउट होत नाही आहे. आता जर तुम्ही या डायग्राममध्ये पाहिलं तर यामध्ये बिंदू आहे, म्हणजे काय मध्ये डॉट आहे, याचा अर्थ यामधून इलेक्ट्रिसिटी पास आउट होती आहे. पण जर या ठिकाणी डॉट नसता याचा अर्थ हे सर्किटमधून कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रिसिटी पास आउट होत नाही आहे. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्लोज टॅप की. क्लोज टॅप की याचा अर्थ काय, इलेक्ट्रिसिटी फ्लो होणं चालू आहे. ओके, सो टू स्टार्ट द फ्लो ऑफ करंट इन अ सर्किट, एखाद्या सर्किटमध्ये करंटचा फ्लो स्टार्ट करणं कशाच्या आधारे, 2 वायर्स जॉईन करून, याला आपण म्हणणार आहोत क्लोज टॅप की. आफ्टर दॅट कनेक्टिंग वायर्स किंवा कंडक्टिंग वायर्स. आता ही वायर आपण युजली स्ट्रेट लाईनने रिप्रेझेंट करतो, पण ॲक्च्युअलमध्ये ती वायर एवढी स्ट्रेट नसते, ती जस्ट अशी म्हणजे आपल्या नेहमीच्या दोरीप्रमाणे वायरप्रमाणे असते. तर वायरचं काम काय आहे, तर टू कनेक्ट व्हेरियस कंपोनंट्स इन अ सर्किट. आता जर तुम्ही या सर्किटमध्ये पाहिलं तर सगळे रेजिस्टन्स असो, ॲमीटर असो, व्होल्टमीटर असो किंवा सेल वगैरे असो, हे सगळे कशाने जॉईन आहेत, कंडक्टिंग वायरने. जर कंडक्टिंग वायर नसती हे सगळे जॉईन असते का, करंट फ्लो झाला असता का, नाही. मग सगळ्यात महत्त्वाचे जे कंपोनंट्स आहेत त्यांना जॉईन करून ठेवण्याचं किंवा त्यांना कनेक्ट करून ठेवण्याचं काम कोण करतं, ते म्हणजे आपली कंडक्टिंग वायर. नेक्स्ट आहे क्रॉसिंग वायर्स. क्रॉसिंग वायर्स म्हणजे काय, जेव्हा ज्या ठिकाणी वायर्स क्रॉस झालेल्या असतात पण कनेक्टेड नाही आहेत, म्हणजे वायर्स इथे क्रॉस झालेत. आपण म्हणतो ना युजली की ब्ल्यू कलरची आणि रेड कलरची वायर क्रॉस होते. सो ते क्रॉसिंग वायर्स आपण अशा प्रकारे सिम्बॉलने डिनोट करतो. या ठिकाणी वायर्स क्रॉस झालेले आहेत. मग क्रॉसिंग वायर्सचा सिम्बॉल काय शो करतो की टू शो वायर्स विच क्रॉस बट आर नॉट कनेक्टेड, म्हणजे या वायर्स क्रॉस आहेत पण या कनेक्टेड नाही आहेत, हे दाखवण्याचं काम कोण करतं, क्रॉसिंग वायर्स. आफ्टर दॅट आहे लाईट बल्ब. लाईट बल्बमध्ये जर आपण पाहिलं तर जेव्हा अशा प्रकारचा बल्ब असेल व्हाईट कलरचा, इथे आपण त्याची प्रॅक्टिस केलेली आहे, जेव्हा अशा कलरचा बल्ब असेल तेव्हा तो ग्लो नाही आहे. ग्लो नाही आहे म्हणजे काय, यामधून इलेक्ट्रिसिटी पास होत नाही आहे, बल्ब चालू नाही आहे. पण अशा कलरमध्ये जेव्हा असेल येलो कलरमध्ये, तेव्हा याचा अर्थ यामधून इलेक्ट्रिसिटी पास आउट होते आणि हा बल्ब चालू आहे. ओके, आता हे आपण सिम्बॉलमध्ये कसं दाखवणार, तर जेव्हा बल्ब बंद असेल आपण फक्त एवढंच दाखवणार, जेव्हा बल्ब चालू असेल यामध्ये आपण ग्लोचं सिम्बॉल दाखवणार. ग्लो म्हणजे काय, थोडक्यात लाईटचं सिम्बॉल दाखवणार. ओके, अशा प्रकारे आपण लाईट दाखवणार. आपण सूर्य काढताना कसा असायचा काढताचा प्रकाश दाखवण्यासाठी, त्याचप्रमाणे आपण जेव्हा एखादा बल्ब चालू असेल तेव्हा अशा प्रकारे प्रकाश दाखवणार. ओके, सो आता पहिल्यांदा या ठिकाणी काय आहे, टू टेस्ट द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा फ्लो टेस्ट करण्यासाठी. आता बल्ब चालू आहे याचा अर्थ काय, इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. बल्ब बंद याचा अर्थ काय, इलेक्ट्रिसिटी फ्लो नाही होते. मग एखाद्या सर्किटमधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते की नाही हे पाहण्यासाठी आपण युजली बल्बचा वापर करतो. जर बल्बमधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत असेल तर जर बल्ब पेटलेला असेल तर त्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, जर बल्ब पेटलेला नसेल तर इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रेजिस्टन्स. रेजिस्टन्समध्ये अशा प्रकारे ओरिजिनलमध्ये असतो आणि जेव्हा आपण सिम्बॉलमध्ये पाहतो तर ते असे डोंगर असतात. जर आपण इथे पाहिलं आपल्या या सर्किटमध्ये तर तुम्हाला पाहायला मिळेल हा आहे आपला रेजिस्टन्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रेजिस्टन्सचं काम काय आहे ते आपण बघूया. टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन सर्किट. एखाद्या सर्किटमध्ये किती करंट फ्लो झाला पाहिजे तो कंट्रोल करण्याचं काम कोण करते, रेजिस्टन्स. युजली रेजिस्टन्सच्या खाली आर असतो, बट प्रत्येक वेळी असेलच असं नाही, पण जेव्हा असं सिम्बॉल असेल तेव्हा ओळखून जायचं की तो कोण आहे, रेजिस्टन्स आहे. आफ्टर दॅट आहे व्हेरिएबल रेजिस्टन्स. आता व्हेरिएबल रेजिस्टन्स काय करतो तर तो अशा प्रकारे दिसतो. त्याला सिम्बॉल सेम रेजिस्टन्ससारखा आहे पण मधून एक काठ मारलेला आहे किंवा मधून एक ॲरो गेलेला आहे आणि याचं काम काय आहे की टू चेंज द रेजिस्टन्स ॲज रिक्वायर अँड देअर बाय कंट्रोल दी करंट. रेजिस्टन्स चेंज करणं, याचा वापर काय आहे, रेजिस्टन्स चेंज करणं आणि करंटला कंट्रोल करणं. आफ्टर दॅट आहे ॲमीटर. मग अशी सांगितल्याप्रमाणे ॲम्पियर कोणाचं युनिट आहे, करंटचं. म्हणजेच ॲमीटर काय करणार, करंटला कंट्रोल करणार. ओके, फ्लोईंग करंट जो फ्लो होणार आहे त्याला कंट्रोल करणार. ॲमीटरमध्ये ए लिहिलं जातं, गोल काढला जातो, इकडे निगेटिव्ह टर्मिनल इकडे पॉझिटिव्ह टर्मिनल, युजली असं याचा सिम्बॉल आहे आणि दिसायला हे सेम टू सेम आहे ॲमीटर व्होल्टमीटर. पण जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर ॲमीटरवरती बघा इथे ए लिहिला आहे आणि व्होल्टमीटरवरती इथे व्ही लिहिला आहे. ओके, सो हाच फक्त डिफरन्स आहे, बाकी दिसायला दोघं युजली म्हणजे असं वरवर पाहिलं तर सेम आहेत. व्होल्टमीटर म्हणजे काय, व्होल्ट म्हणजे काय, व्होल्टेज म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स. सो हे काय करतं, पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्याचं काम करतं. याचं सिम्बॉल पण याच्यासारखंच आहे, फक्त मध्ये ए आहे आणि मध्ये व्ही आहे. ओके, आफ्टर दॅट तुम्हाला या ठिकाणी एक ट्राय दिसमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला या ठिकाणी सर्किट वगैरे तयार करायचं ते तुम्ही करू शकता. आता आपण पाहूया कंडक्टर आणि इन्सुलेटर्स. कंडक्टर्स म्हणजे काय, गुड कंडक्टर्स. इन्सुलेटर्स म्हणजे काय, बॅड कंडक्टर्स. गुड कंडक्टर्स म्हणजे काय, असे कंडक्टर्स की ज्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकते. जसं की कॉपरची वायर, तांब्याची वायर म्हणतो ना आपण, ह्याच्यामध्ये असते आपल्या घरातल्या बऱ्याचशा कनेक्शन्समध्ये आपण पाहतो की तांब्याची वायर वापरतात. का वापरतात तर त्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होते
ते इलेक्ट्रिसिटीचं गुड कंडक्टर आहे. पण मगाशी जसं की आपण रबर पाहिलं तर रबर इलेक्ट्रिसिटीचं बॅड कंडक्टर आहे, त्यामधून इलेक्ट्रिसिटी पास आउट होत नाही आणि म्हणून दॅट इज इन्सुलेटर. ओके, इन्सुलेटर म्हणजे काय, बॅड कंडक्टर्स. सो वी हॅव लर्न्ड अबाउट द रेजिस्टन्स टू अँड इलेक्ट्रिक करंट, म्हणजे रेजिस्टन्स आणि इलेक्ट्रिक करंट काय असतं हे आपण पाहिलेलं आहे. सो वी कॅन डिवाइड सबस्टन्सेस, म्हणजे त्या सबस्टन्सेसचं रेजिस्टन्स किती आहे याच्या आधारावरती आपण त्याचं दोन ह्याच्यामध्ये विभाजन करतो, एकतर जे कंडक्टर्स आहेत ते आणि एकतर इन्सुलेटर्स म्हणजे काय, बॅड कंडक्टर्स. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की ज्या ठिकाणी रेजिस्टन्स हाय असतं हे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ज्या ठिकाणी रेजिस्टन्स खूप जास्त असतं त्या ठिकाणी करंट खूप कमी असतो, ज्या ठिकाणी करंट खूप कमी असतो त्या ठिकाणी रेजिस्टन्स खूप जास्त असतं. ओके, हेच मी उलटं सांगितलं, सॉरी. ज्या ठिकाणी करंट खूप जास्त असतो त्या ठिकाणी रेजिस्टन्स कमी असतं आणि ज्या ठिकाणी करंट खूप कमी असतो त्या ठिकाणी रेजिस्टन्स जास्त असतं. कारण आपण काय पाहिलेलं आहे की रेजिस्टन्स काय आहे, इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द फ्लोविंग करंट, म्हणजे जो करंट आहे तर त्याच्याशी रेजिस्टन्स हे इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे. इन्व्हर्सली म्हणजे काय, एक वाढलं तर एक कमी होणार, एक कमी झालं तर एक वाढणार, अशा पद्धतीने. आता कंडक्टर्स जे असतात तर कंडक्टर्समधलं रेजिस्टन्स खूप लो असतं. रेजिस्टन्स लो आहे याचा अर्थ यामधून खूप जास्त अमाऊंटमध्ये करंट पास होणार आहे. ओके, सो त्याच्यामुळेच कंडक्टर्स जे आहेत तर ते इलेक्ट्रिसिटीच्या फ्लोसाठी वापरले जातात. यामधून इलेक्ट्रिसिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये फ्लो होते. याचे एक्झाम्पल्स काय आहेत, कॉपर घेऊ शकता, सिल्वर, ॲल्युमिनियम, हे सगळे कोण आहेत त्याचे एक्झाम्पल्स आहेत. आणि इन्सुलेटर्सचं रेजिस्टन्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप हाय असतं आणि खूप हाय रेजिस्टन्स असल्यामुळे यामधून खूप लो इलेक्ट्रिसिटी पासआउट होते किंवा काही ठिकाणी इलेक्ट्रिसिटी पासआउटच होत नाही आणि त्याला आपण म्हणतो इन्सुलेटर. जसं की वूड आहे, रबर आहे. ओके, इन्सुलेटर्समध्ये अजून ग्लास वगैरे येऊ शकतं. ग्लास म्हणजे तो पाणी पिण्याचा नाही, तो ग्लास म्हणजे इंग्लिशमध्ये आपण काचेला ग्लास म्हणतो. तर ग्लास, रबर, वूड हे सगळं येणार आहे इन्सुलेटरमध्ये. आफ्टर दॅट आहे की वाय आर सम सबस्टन्सेस कंडक्टर्स वाईल अदर्स आर इन्सुलेटर्स. काही सबस्टन्सेस कंडक्टर्स म्हणजे गुड कंडक्टर्स आहेत तर काही बॅड कंडक्टर्स आहेत. असं का, तर ते डिपेंड करतं की त्या सबस्टन्सची रेजिस्टिव्हिटी किती आहे. जर त्या सबस्टन्सची रेजिस्टिव्हिटी खूप जास्त असेल तर ते बॅड कंडक्टर आहे, रेजिस्टिव्हिटी कमी असेल तर ते गुड कंडक्टर आहे. ओके, सो व्हाय कॅन अवर बॉडी कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. आपली बॉडी इलेक्ट्रिसिटी का कंडक्ट करू शकते, तर आपल्या बॉडीमध्ये बरेचसे सेल्स आहेत आणि आपल्या बॉडीमधले जे सेल्स आहेत ते अशा ऑर्गनाईज केले गेले आहेत की त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकते. जसं की आपल्या बॉडीमध्ये पोटॅशियम आयन्स आहेत, सोडियम आयन्स आहेत. तर या सगळ्या आयन्समुळे आपल्या बॉडीमध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. त्याच्यामुळे आपली बॉडी, आपल्याला शॉक वगैरे लागतो. सो याचा अर्थ काय, आपली बॉडी इलेक्ट्रिसिटीचं गुड कंडक्टर आहे कारण आपल्या बॉडीमध्ये इलेक्ट्रिसिटी पास होत असते. पण आपली बॉडी हीटचं मात्र बॅड कंडक्टर आहे. जरी इलेक्ट्रिसिटीची गुड कंडक्टर असली तरी पण आपली बॉडी हीटची बॅड कंडक्टर आहे. आफ्टर दॅट मेक अ लिस्ट ऑफ कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स सीइंग अराउंड यू. तुमच्या अवतीभोवती असणारे कंडक्टर्स कोणते आहेत, इन्सुलेटर्स कोणते आहेत त्याची लिस्ट तयार करा. जसं की कंडक्टर्समध्ये येऊ शकतं, आजूबाजूला असणाऱ्या सबस्टन्सेसमध्ये वॉटर येईल, आपली बॉडी येईल, त्यासोबतच अजून आहे कॉपर वगैरे, कॉपरची वायर वगैरे. आणि इन्सुलेटर्समध्ये प्लास्टिक, रबर, वूड, ग्लास या सगळ्या गोष्टी काय आहेत, बॅड कंडक्टर किंवा इन्सुलेटर्स आहेत. ओके, सो नेक्स्ट आहे ते म्हणजे एक्सपेरिमेंटल प्रूफ ऑफ ओहम्स लॉ. तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओमध्ये ओहम्स लॉ पाहिलेला आहे. ओहम्स लॉ म्हणजे काय, V इज इक्वल टू I मल्टिप्लाय बाय R. ओके, सो हा जो ओहम्स लॉ आहे त्याच्यामागे काहीतरी एक्सपेरिमेंटल प्रूफ असायला पाहिजे की असंच लॉ आहे म्हणून आहे, असं आहे का, तर नाही. सायन्समध्ये प्रत्येक गोष्टीच्या मागे प्रूफ असतं आणि ते आपण दरवेळी ते प्रूफच्या आधारे ते प्रूव्ह करू शकतो की हा बाबा V इज इक्वल टू IR आहे, म्हणजे याचा अर्थ पोटेन्शियल डिफरन्स आणि इलेक्ट्रिक करंटमध्ये काहीतरी रिलेशनशिप आहे. ओके, सो मटेरियल काय लागणार आहे, 4 सेल्स ऑफ 1.5 वोल्टेज इच, म्हणजे 1.5 वोल्ट असणारं, 1.5 पोटेन्शियल डिफरन्स असणारे 4 सेल्स घ्यायचे आहेत. ॲमीटर टू मेजर दी करंट, वोल्टमीटर टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स, कंडक्टिंग वायर, नायक्रोम वायर एक्सेट्रा, प्लक्की वगैरे सगळं. नायक्रोम वायर म्हणजे काय, ती एक गुड कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याची. आफ्टर दॅट प्रोसिजरमध्ये घ्यायचं आहे की सेटअप द सर्किट ॲज शोन इन फिगर 3.7. यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे सर्किट अटॅच करायचं आहे की तुम्ही या ठिकाणी 1.5 वोल्टेजचे हे सगळे सेल्स लावलेले आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं रेजिस्टन्स आहे, या ठिकाणी वोल्टमीटर, इथे ॲमीटर, इथे प्लक्की, हे सगळं कंडक्टिंग वायर. ओके, अशा प्रकारे तुम्हाला एक सेटअप तयार करायचं आहे. आता या ठिकाणी X to Y दरम्यान काय वापरलेलं आहे, नायक्रोमची वायर वापरलेली आहे. ओके, नेक्स्ट आहे कनेक्ट वन ऑफ द 4 सेल्स ॲज शोन इन फिगर 3.7A. ओके, 3.7A मध्ये ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे तिथे तुम्हाला एक सेल लावायचा आहे, बीमध्ये एक, सीमध्ये एक, डीमध्ये. असे सेल्स तुम्हाला अटॅच करायचे आहेत आणि तुम्हाला त्याचं रीडिंग घ्यायचं आहे. जसं की टेक रीडिंग्स ऑफ ॲमीटर अँड वोल्टमीटर अँड एंटर डेम इन द टेबल बिलो. आणि तुम्ही जेव्हा
या ठिकाणी एक सेल अटॅच कराल. पहिला सेल जेव्हा तुम्ही इथे एवरती अटॅच कराल तेव्हा तुम्हाला ॲमीटर आणि व्होल्टमीटरमधून रिडिंग्स घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. आता हे आपण इथे बसून तर नाही करू शकत, तुम्हाला त्यासाठी तुमच्या एक्सपेरिमेंट लॅबमध्ये लॅबोरेटरीमध्ये जावं लागेल आणि हे सगळं तुम्हाला एक्सपेरिमेंट्स करावे लागतील. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नाव ॲड द रेस्ट ऑफ द सेल्स वन बाय वन ॲज शोन इन फिगर 3.7. मग तुम्ही एमध्ये सेल लावलं, मग बीमध्ये लावा, मग सीमध्ये, डीमध्ये पण, म्हणजे डी पॉईंटवरती पण सेल्स वगैरे लावत जा आणि तुम्हाला ॲट ईच टाईम ॲमीटरमध्ये काय स्कोर येतो आहे, व्होल्टमीटरमध्ये काय स्कोर येतो आहे, ते सगळं तुम्हाला खालच्या टेबलमध्ये लिहायचं आहे. डिटरमाइन द व्हॅल्यूज ऑफ व्ही अपॉन आय इच. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला व्होल्टेज अपॉन करंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, म्हणजे रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे आणि ॲज युजल तुम्ही हा टेबल भरणार आहात. व्ही अपॉन आय जेव्हा तुम्ही फाइंड आउट कराल, व्ही अपॉन आय फाइंड आउट करता याचा अर्थ तुम्ही रेजिस्टन्स फाइंड आउट करता आहात. ओके, सपोज की तुमचं व्होल्टेज आहे 1.5, सपोज मी असंच एक टाइमपास म्हणून घेते, आणि तुमचं करंट सपोज की करंट आहे 3. सो या ठिकाणी 1/2. ओके, 1/2 काय येणार आहे तुमचा रेजिस्टन्स. हे जस्ट असं टाइमपास म्हणून होतं, याचा याच्याशी काही संबंध नाही आहे, पण 1/2 काय येणार आहे रेजिस्टन्स येणार आहे, म्हणजे हाफ काय येणार आहे रेजिस्टन्स. ओके, सो इन दिस वे तुम्हाला हे सगळं तुमच्या लॅबोरेटरीमध्ये करायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सॉल्ड एक्झाम्पल्स. सॉल्ड एक्झाम्पल्स पाहिल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे सिस्टम ऑफ रेजिस्टर्स अँड डिफेक्टिव्ह रेजिस्टन्स. हा शेवटचा टॉपिक आहे, यामध्ये आपण पूर्ण चॅप्टर कव्हर करणार आहोत आणि हा टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी आपण पाहूया सॉल्ड एक्झाम्पल्स. सॉल्ड एक्झाम्पल्स सगळे रेजिस्टन्सवरती आधारलेले आहेत. पहिलं आहे की द रेजिस्टन्स ऑफ द फिलामेंट इन अ लाईट बल्ब इज 1000 ओहम. आता या ठिकाणी रेजिस्टन्स आहे 1000 ओहम. इफ द बल्ब इज फेड बाय अ करंट फ्रॉम अ सोर्स ऑफ अ पोटेन्शियल डिफरन्स 230 वोल्ट. पोटेन्शियल डिफरन्स आहे 230 वोल्ट. यू हॅव टू फाइंड आउट आय. आता या ठिकाणी आय आहे, आर आहे, व्ही आहे. याचा अर्थ आपण कोणता फॉर्म्युला वापरणार, ओहम्स लॉ. म्हणजेच व्ही इज इक्वल टू आय आर वापरणार आहोत आपण. म्हणजेच या ठिकाणी आयची व्हॅल्यू काय येणार आहे, व्ही अपॉन आर. सो आता या ठिकाणी आपल्याला आय फाइंड आउट करायचं आहे. व्हीची व्हॅल्यू 230 दिलेली आहे, आरची व्हॅल्यू पण 1000 दिलेली आहे. हे तुम्ही डिवाइड करा, तुम्हाला जी व्हॅल्यू मिळणार आहे तर ती असणार आहे आयची. आता आय आपण कशामध्ये मेजर करतो, ॲम्पियरमध्ये. सो व्हॅल्यू नंतर युनिट लिहिणं कंपल्सरी आहे, युनिट आहे याचा ॲम्पियर. सो देअरफॉर करंट जो फ्लो होणार आहे त्या फिलामेंटमधून, त्या बल्बच्या फिलामेंटमधून, तर तो असणार आहे 0.23 ॲम्पियर. ओके, नेक्स्ट तुम्ही एवढं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करू शकता. सो मी जास्त डीपमध्ये नाही सांगत आहे, जस्ट तुम्हाला फॉर्म्युला आणि एक्झाम्पल सांगते. सेकंड आहे ते म्हणजे द लेंथ ऑफ अ कनेक्टिंग वायर इज 50 सेंटीमीटर. जी कनेक्टिंग वायर आहे, जी पण वायर आहे तिची लेंथ आहे 50 सेंटीमीटर अँड रेडियस इज 0.5. आता तुम्ही कधी वायर पाहिली असेल, ती फक्त लाईन असते का, नाही. ती वायर सिलेंड्रिकल शेपमध्ये अशा पद्धतीची वायर असते. मग ही वायर किती लांबीची आहे, 50 सेंटीमीटरची आहे. आणि हिचं जे रेडियस आहे, म्हणजे रेडियस म्हणजे काय, हिचा जो हा गोलाकार शेप आहे याचा रेडियस किती आहे, 0.5 मिलीमीटर. ओके, सो त्याचं रेजिस्टन्स किती आहे, 30 ओहम. रेजिस्टन्स पण सांगितलेला आहे आणि आपल्याला रेजिस्टिव्हिटी फाइंड आउट करायची आहे. रेजिस्टिव्हिटीचा आपण फॉर्म्युला पाहिला होता, जे की तुम्ही इथे पण बघू शकता. पहिल्यांदा आपण लेंथ जी आहे सगळ्याचं कन्वर्जन मीटरमध्ये करूया, कारण मीटर हे स्टँडर्ड युनिट आहे आणि स्टँडर्ड म्हणजेच काय, SI युनिट आहे आणि बाकी सगळे जे आहे ते असेच युनिट आहेत. असेच म्हणजे ते स्टँडर्ड युनिट नाही आहेत. सो त्याच्यामुळे आपण मोस्टली जेव्हा पण असं एक्झाम्पल असेल तेव्हा सगळ्याचं कन्वर्जन आपल्याला एकाच युनिटमध्ये, जर या ठिकाणी ओहम दिलं आहे तर ऑब्वियसली आपल्याला सगळ्याचं कन्वर्जन मीटरमध्ये करणं गरजेचं आहे. सो त्याच्यामुळे आपण लेंथ वगैरे किंवा रेडियस वगैरे सगळं काही मीटरमध्ये कन्वर्ट करतो आहे. सो लेंथ मीटरमध्ये कन्वर्ट करत असताना सेंटीमीटर मीटरमध्ये करतो आहे. सो 10⁻² मीटर, म्हणजे या ठिकाणी 50 मल्टिप्लाय बाय 10⁻² मीटर. आफ्टर दॅट रेडियसमध्ये 0.5 × 10⁻³ मीटर. रेजिस्टन्स येणार आहे 30 ओहम आणि आपल्या रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला रो इज इक्वल टू आर मल्टिप्लाय बाय ए. या ठिकाणी आर म्हणजे रेजिस्टन्स, ए म्हणजे काय, एरिया, त्या सेक्टरचा एरिया किंवा त्या कंडक्टरचा एरिया, डिवायडेड बाय लेंथ ऑफ दॅट कंडक्टर. सो आता या ठिकाणी आपला फॉर्म्युला रिअरेंज केलेला आहे. एची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे πr². आता या ठिकाणी ऑब्वियसली आपली जी काही वायर आहे तर ती सर्क्युलर म्हणजे सिलेंड्रिकल शेपमध्ये आहे. सो त्याचा एरिया काय असणार आहे, πr². सो पायची व्हॅल्यू 3.14. r² म्हणजेच काय, आपला जो रेडियस आहे त्याचा स्क्वेअर. 30 कुठून आलं, 30 रेजिस्टन्स ऑलरेडी दिलेला आहे. लेंथ आपण आत्ताच फाइंड आउट केली, दॅट इज 50 मल्टिप्लाय बाय 10⁻². या सगळ्याला तुम्हाला सॉल्व करायचं आहे. सॉल्व करत असताना या ठिकाणी काय केले, -4 असं जेव्हा असेल 10⁻⁻4 आणि ब्रॅकेटच्या बाहेर 2, याचा अर्थ या दोघांचं तुम्हाला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन. 4 दूने 8, -8 येणार आहे. ओके, 10⁻⁻8 आलं. आफ्टर दॅट या 5चा पण आपल्याला स्क्वेअर करायचं आहे, कारण 5 पण ब्रॅकेटमध्ये आहे.
5चा स्क्वेअर 25. ओके, एवढं सॉल्व झालं. आता हे सॉल्व झाल्यानंतर हा जो 10 टू द पॉवर -8 आहे आणि हा जो 10 टू द पॉवर 2 आहे याला आपण टाकूया वरती. वरती टाकल्यानंतर काय होणार आहे 10 टू द पॉवर -2. आता या मायनसचं व्हॅल्यू चेंज होणार आहे पॉझिटिव्हमध्ये, कारण जर मायनस असेल वरती गेल्यानंतर पॉझिटिव्ह होते, पॉझिटिव्ह असेल वरती गेल्यानंतर निगेटिव्ह होते. सो या दोघांमध्ये ॲडिशन होते, हा बेस जेव्हा सेम असेल तेव्हा. सो मायनस प्लस मायनस होणार आहे आणि -6 येणार आहे, म्हणजे 10 टू द पॉवर -6 आलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आणि हे बाकीचं तुम्हाला काय करायचं आहे 25 एके 25, 25 जुने 50, बे एके बे, बे 15 30, म्हणजे 15 × 3.14 करा, तुम्हाला 47.1 हे आन्सर मिळेल. ओके, हे तुम्हाला जस्ट तुम्ही सॉल्व करू शकता हे. सो तुम्हाला आन्सर काय मिळेल 47.1. आता या ठिकाणी आपला जो पॉईंट आहे तो आपण अजून इकडे शिफ्ट केला. सो आपल्याला 4.71 × 10 टू द पॉवर 5 ओहम मीटर हे आलेलं आहे आपला आन्सर. हे आपण काय फाइंड आउट केलं की त्या वायरची रेजिस्टिव्हिटी काय आहे ती आपण फाइंड आउट केलेली आहे. सो रेजिस्टिव्हिटी काय आहे 4.71 × 10 टू द पॉवर -5 ओहम मीटर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 3. अ करंट ऑफ 0.24 एम्पियर फ्लोज थ्रू अ कंडक्टर. करंट किती आहे 0.24 एम्पियर. करंटमधून हा जो करंट आहे तर तो कंडक्टरमधून फ्लो होणार आहे. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज आहे 24 व्होल्ट. सो त्या ठिकाणी किती रेजिस्टन्स असणार आहे ते फाइंड आउट करायचं आहे. नेहमीप्रमाणे आपला फॉर्म्युला V = IR रिअरेंज करा, कारण आपल्याला R पाहिजे. सो R = what V / I. हे फक्त तुम्हाला रिअरेंज करायचं आहे. सगळे व्हॅल्यूज तुम्ही या ठिकाणी पुट करणार आहात. आता इथे फक्त तुम्ही करंट जो आहे तर तो त्याच म्हणजे इथे तुम्हाला व्हॅल्यू करंटची चेंज नाही करायचे. एम्पियरमध्ये दिले तर एम्पियरमध्येच ठेवायचं आहे. जसं की आपण या ठिकाणी मीटर सेंटीमीटर केलं होतं तसं तुम्हाला या ठिकाणी करायचं नाही आहे, कारण सगळ्या व्हॅल्यूज सेम युनिटमध्ये असायला पाहिजेत. हे एम्पियरमध्ये आहे, हे व्होल्टमध्ये आहे. सो तुम्हाला या ठिकाणी कोणतेही बदल नाही करायचे आहेत. सो जस्ट तुम्हाला हे सगळं डिवाइड करायचं आहे. यू विल फायनली गेट दी आन्सर. ते असणार आहे रेजिस्टन्स = 100 ओहम. सो इन दिस वे त्या कंडक्टरचं रेजिस्टन्स असणार आहे 100 ओहम. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डिटरमाइन दी करंट दॅट विल फ्लो विथ अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 33 व्होल्ट. पोटेन्शियल डिफरन्स आहे 33 व्होल्ट आणि या ठिकाणी रेजिस्टन्स सांगितलेला आहे 110 ओहम. ओके, आफ्टर दॅट तोच सेम टू सेम करंट, म्हणजे जो करंट पहिल्यांदा फ्लो होतो आहे तोच सेम टू सेम करंट जेव्हा आपण दुसऱ्या एक ॲप्लियन्समधून फ्लो करू तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला रेजिस्टन्स मिळणार आहे 500 ओहम. तर त्यावेळेस तिथे पोटेन्शियल डिफरन्स काय असेल, म्हणजे करंट दोघांमधून पण सेमच फ्लो होतो आहे, पण पहिल्या ठिकाणी व्होल्टेज आहे 33 आणि हे आहे रेजिस्टन्स आहे 110 ओहम. दुसऱ्या ठिकाणी 500 ओहम येतो आहे आपला रेजिस्टन्स आणि आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करायचं आहे. सो सगळ्या व्हॅल्यूज आपण लिहून घेऊया. पहिल्या केसमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला आधी करंट फाइंड आउट करायला पाहिजे, कारण जेवढा करंट पहिल्या ठिकाणी वापरला आहे तेवढाच दुसऱ्या ठिकाणी वापरला आहे. मग इथला करंट आधी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो करंटसाठी नेहमीचा ओहमचा रूल, दॅट इज ओहमचा लॉ, V = IR, I = V / R. ओके, सो सगळ्या व्हॅल्यूज पुट आउट करा, तुम्हाला याचा आन्सर मिळेल दॅट इज 0.3 एम्पियर. म्हणजे करंट किती फ्लो होणार आहे 0.3 एम्पियर. आफ्टर दॅट दुसऱ्या केसमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याकडे सध्या करंट आहे, आपल्याकडे रेजिस्टन्स आहे. वी हॅव टू फाइंड आउट दी व्होल्टेज. सो V = IR आपला ओरिजिनल फॉर्म्युला. आयची व्हॅल्यू आहे 0.3, आरची व्हॅल्यू आहे 500. तुम्ही हे सगळं मल्टिप्लाय करा, यू विल गेट 150 व्होल्टेज. म्हणजे या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स काय असणार आहे 150. सो देअरफॉर पोटेन्शियल डिफरन्स = 150. नेक्स्ट आहे शेवटचं सॉल्व्ड एक्झाम्पल. डिटरमाइन द रेजिस्टन्स ऑफ अ कॉपर वायर हॅव्हिंग अ लेंथ ऑफ 1 किलोमीटर अँड डायमीटर ऑफ 0.5 मिलीमीटर. आता आपल्याला रेजिस्टिव्हिटी फाइंड आउट करायची आहे कॉपरची. द रेजिस्टिव्हिटी ऑलरेडी या ठिकाणी दिलेली आहे, आपण प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये पाहिली होती. हा इथे आहे पेज नंबर 35वरती. ही आहे कॉपरची रेजिस्टिव्हिटी. याचा वापर आपल्याला करायचा आहे. या तिघांच्या पण व्हॅल्यूज खूप महत्त्वाच्या आहेत, तुम्ही लक्षात ठेवू शकता, ठेवायचेच आहेत म्हणजे. ओके, सो या ठिकाणी रेजिस्टिव्हिटी काय आहे 1.7 × 10 टू द पॉवर -8 ओहम मीटर. आता आपल्याला याच्यापासून काय फाइंड आउट करायचं आहे रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे काय, तर रेजिस्टन्स = रॉ L/A हा आपला फॉर्म्युला आहे. ओके, सो हा फॉर्म्युला कसा आला ते पण आपण ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी हे किलोमीटरमध्ये आहे, हे मिलीमीटरमध्ये आहे. सगळ्याचं कन्वर्जन आपण कशामध्ये करणार, स्टँडर्ड युनिट काय आहे आपलं मीटर, सगळ्याचं कन्वर्जन मीटरमध्ये करायचं आहे. सो या ठिकाणी कन्वर्ट केलेलं आहे. लेंथ = 1 किलोमीटर. 1 किलोमीटर म्हणजे काय 1000 मीटर. सो त्याच्यामुळे 10 टू द पॉवर 3 मीटर. आफ्टर दॅट डायमीटर आहे 0.5 मिलीमीटर. कन्वर्ट करायचं आहे मीटरमध्ये, तुम्हाला मिळेल 0.5 × 10 टू द पॉवर -3 मीटर. ओके, सो एरिया आपण फाइंड आउट करतो. ही वायर आहे म्हणजे अगेन सिलेंड्रिकल शेपमध्ये आहे. याचा जर एरिया असणार आहे तर तो असणार आहे सर्कलच्या एरियाप्रमाणे πr². सो एरिया = πr².
आता या ठिकाणी आर स्क्वेअर, आर म्हणजेच काय असतं, डायामीटरचा हाफ. जेव्हा आपण एखाद्या डायामीटरला डिवायडेड बाय 2 करणार, यू विल गेट दी व्हॅल्यू ऑफ आर. आता या ठिकाणी आपल्याकडे आहे डायामीटर, सो आपण हाफ, डायामीटरचा हाफ त्याचा स्क्वेअर करूया. डायामीटरचा हाफ काय येणार आहे, 0.5चा हाफ तुम्हाला करायचा आहे या ठिकाणी. म्हणजेच काय केलं, 2चा स्क्वेअर केला 4 आला आणि हाच 4 आपण या पायच्या खाली दिला आणि डायामीटर आपण सेपरेटली लिहिलं. जस्ट तुम्हाला 4ने हे सगळं डिवाइड करायचं आहे आणि फायनली तुम्हाला जी व्हॅल्यू मिळेल तर ती व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे एची. आता एची व्हॅल्यू एकदा का मिळाली तर मग ही एची व्हॅल्यू आपण या फॉर्म्युलामध्ये घेऊ शकतो आणि आपण रेजिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. सो हा आपला फॉर्म्युला आहे, रेजिस्टन्स इज इक्वल टू रो मल्टिप्लाय बाय एल अपॉन ए. एलची व्हॅल्यू तर आपण इथे मिळवलेली आहेच, तर ही एलची व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर आरची व्हॅल्यू, रेजिस्टिव्हिटीची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी ऑलरेडी दिलेली आहे. थोडंसं कन्फ्युजन आहे माझं. या ठिकाणी तुम्हाला रेजिस्टिव्हिटीची व्हॅल्यू दिलेली आहे, इथे खरं तर ब्रॅकेट्स द्यायला पाहिजे होते. सो या ठिकाणी आहे रेजिस्टिव्हिटीची व्हॅल्यू आणि या ठिकाणी आहे लेंथ. ओके, सो आय होप क्लिअर झालं असेल. नेक्स्ट आहे एरिया कुठून मिळालं, तर एरिया बघा इथून मिळालेला आहे. ओके, सो इन दिस वे तुम्हाला हे सगळं सॉल्व करायचं आहे. पुन्हा एकदा मी सांगितल्याप्रमाणे याला वरती घेतल्यानंतर पॉझिटिव्ह करा, याच्यामध्ये ॲड करा आणि फायनली तुम्हाला आन्सर मिळेल, दॅट विल बी 85 ओहम. ओके, सो हे आलेलं आहे रेजिस्टन्स त्या वायरचं, किती आलेलं आहे 85 ओहम. सो इन दिस वे तुम्ही हे सॉल्व करणार आहात. हे सॉल्व केल्यानंतर एकदा सॉल्व आहे, बट तरी पण तुम्ही एकदा सॉल्व करून बघायचं आहे आणि मग चेक पण करायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सिस्टीम ऑफ रेजिस्टर्स आणि इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. यामध्ये 2 सिस्टीम असतात, एक तर सिरीजमध्ये आणि दुसरी म्हणजे पॅरललमध्ये. या दोन्ही पण मेथड्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि मग आपला चॅप्टर कंप्लीट होईल. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर कमेंट्स करा आणि तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. Bye bye.